पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करा, खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केलेली आहे। पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्या असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे। भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे। खासदार मेधा कुलकर्णी यांचा केंद्र सरकारशी या संदर्भातला पत्रव्यवहार झाल्याचं त्या म्हणाल्या। थोरले बाजीराव पेशवे हे एकही लढाई हरले नाहीत असं मेधा कुलकर्णी यांनी नमूद केलंय। थोरले बाजीराव पेशवेंचं नाव दिल्यावर वाद होण्याची गरज नाही असं मेधा कुलकर्णींचं म्हणणं आहे। राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रव्यवहार केलाय की पुणे स्टेशनचं नाव बदला, पुणे स्टेशनचं नाव थोरले बाजीराव पेशवा असं करा। थोरले बाजीराव पेशवा हे एकही लढाई हरलेले नव्हते, त्यामुळे त्यांचं नाव देण्याकरता कुठलीही अडचण येणार नाही, कोणाचाही विरोध होणार नाही असं मेधा कुलकर्णींचं म्हणणं आहे। मेधा कुलकर्णींनी पत्रव्यवहार केलाय केंद्राशी, त्यांचं असं म्हणणं आहे की पुण्याचं नाव बदला। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलूया। अभिजित, काय अधिक माहिती? मेधा कुलकर्णींनी पत्रव्यवहार केलाय, पुण्याचं नाव बदला असं त्या म्हणतायत। थोडीशी दुरुस्ती करतोय, कारण पुण्याचं नाव नाही तर पुणे रेल्वे स्टेशन जे आहे, जे मुख्य रेल्वे स्टेशन आहे पुण्याचं, त्या पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदला असं एक पत्र मेधा कुलकर्णी यांनी आता रेल्वेच्या बैठकीत जे आहे ते प्रशासनाला दिलेलं पाहायला मिळते। पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलून थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी भाजपच्या खासदार ज्या आहेत मेधा कुलकर्णी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केलेलं आहे। तसं एक पत्र जे आहे ते या राज्यसभा खासदाराने दिलेलं आहे। केंद्र सरकारशी देखील याआधी पत्रव्यवहार केल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं आहे। तर थोरले बाजीराव पेशवे हे एकही लढाई हरले नाहीत, पुण्याचं ते वैभव आहेत आणि म्हणून यांचं नाव दिल्यावर वाद देखील कुठला होणार नाही, वाद होण्याची गरज देखील नाही थोरले बाजीराव पेशव्यांचं, कारण पुण्यासाठी त्यांचं योगदान मोठं आहे। नक्की नक्की त्यांचं योगदान मोठं आहे, त्यामुळे त्यांचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला दिलं जावं असं म्हणणं आहे मेधा कुलकर्णी यांचं। धन्यवाद अभिजित, आपण माहिती दिली त्याबद्दल।